नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आजचा हा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे ते। आणि जर तरी पण नाही समजलं तर मी आहे नाही तर तुम्हाला सांगायला, तर आजचा हा व्हिडिओ जो मी करणार आहे तो एक असा व्हिडिओ आहे जो फक्त काही धाडसी लोकच करू शकतात। होय, मी आज करणार आहे वियर्ड फूड कॉम्बिनेशन चॅलेंज। आणि हा व्हिडिओ करण्याच्या आधी ना मी माझ्या इंस्टाग्रामवरती एक स्टोरी टाकली होती की मला वियर्ड फूड कॉम्बिनेशन सजेस्ट करा। तर लोकांनी मला जे सजेशन दिलेत ते बघून पागल झालो मी, पागल की भाई असे पण कॉम्बिनेशन असतात। इंस्टाग्रामचा टॉपिक निघालाय तर इथे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, प्लीज मला फॉलो करायला विसरू नका जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामवर तर। आणि आता खूप उशीर झाला आहे, सो आपण व्हिडिओ सुरू करूया लगेच। वेट चॅलेंज व्हिडिओ आहे, इतका इझी तर नसणार ना व्हिडिओ। सो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला या चॅलेंज व्हिडिओचे काही रूल्स सांगतो, त्यासाठी मला 1 मिनिट द्या। तर रूल्स एकदम सिंपल आहेत। या बाउलमध्ये ना 10 चीट्स आहेत आणि ही एक एक्स्ट्रा चीट आहे जी तुम्ही बघता, ही कलरफुल आहे आणि बाकीच्या आहेत त्या अशा व्हाईटमध्ये आहेत। तर ही जी चीट आहे ती कंपल्सरी मी ट्राय करणारच आहे, कारण या चीटचे खूप जास्त सजेशन्स आले होते मला, त्यामुळे मी ह्या चीटला थोडं स्पेशल बनवलं आहे। आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की या चीटमध्ये काय कॉम्बिनेशन आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल। आणि हे काही बाकीचे चीट्स आहेत अशा व्हाईट कलरच्या, तर त्यामध्ये मी मिक्स करून जी चीट येईल त्यामधलं कॉम्बिनेशन ट्राय करणार आहे आणि लास्टला ही चीट ओपन करणार आहे। आणि त्यासोबतच जर मी कोणतं कॉम्बिनेशन ट्राय करत नाही तर हे आहे स्पायसी शॉट, दिसतंय? हे मला प्यावं लागणार। ॲटलिस्ट मला हर एक कॉम्बिनेशनचे 2 बाईट तरी घ्यायचे आहेत, कारण असं नाही की मी 1 बाईट घेतली तर मला ती टेस्ट काढल्यानंतर मी सेकंड बाईट घ्यायला 10 वेळा विचार करेन ना, त्यामुळे ती सेकंड बाईट घेणं कंपल्सरी आहे। तर वेळ आले फर्स्ट चीट घेण्याची, सो थोडं मिक्स करतो मी। कोणती चीट आली ती बघूया। मी आतापर्यंत ना हे जे आलं याच्यामध्ये ते मी चाय सोबत खाल्लंय, पण कोल्ड्रिंक सोबत कधीच नाही ट्राय केलं। हे आहे पाव आणि कोल्ड्रिंक। पाव आणि कोल्ड्रिंक कोण खातं यार? तर मी आणलाय पाव, नरम पाव आहे आणि कोल्ड्रिंकमध्ये मी फॅन्टाचं हे आणले, म्हणजे फॅन्टासारखेच टेस्ट लागते जिथे घेतलंय, कारण ते मी आणून ठेवलं होतं एक गोष्ट बनवण्यासाठी, त्यामुळे। तर आता मी हेच घेतो याच्यामध्ये, बघू कसं लागतंय। एवढं काय वाईट नाही, म्हणजे फक्त चायची जशी टेस्ट असते ना गोड, तसेच सेम लागतं, त्यामुळे एवढं काय वियर्ड कॉम्बिनेशन नाही। ज्यांनी मला दिलंय मी एक कंप्लीट केलंय। बारी आहे सेकंड शीटची, आपण आता सेकंड शीट ओपन करून बघूया काय येते। सेकंड शीट मध्ये आलंय चॉकलेट आणि केचप। चॉकलेटचा एक मोठा पीस घेऊया, असा मोठा पीस घेतलाय आणि बाजूला त्याचे केचप ठेवलाय। ते चॉकलेट आणि केचप ट्राय करतो मी आता। असं थोडं पूर्ण डीप करतो का, पूर्ण असं। एवढी घाण टेस्ट आहे ना, म्हणजे गोड पण लागतंय, परत आंबट, आणि कसं सेकंड बाईट पण घ्यायची आहे मला, नाही तर मग हे प्यावं लागेल। बघा काय येतंय थर्ड शीट मध्ये। पिकल अँड पीनट्स, हे लोणचं आणि शेंगदाणे खायचे, कसं वाटेल ते लोणचं आणि शेंगदाणे। याच्यामध्ये शेंगदाणे आहेत आणि इथे लोणचं आहे, आणि ते आपण ट्राय करूया की ते कसं लागतंय ते
आता स्पून आहे तो घेतो मी ह्याच्यातला. ती घेऊ, कमी घेऊ का जास्त घेऊ? कारण मला ते कसं कसं खाणार लोणच्या सोबत शेंगदाणे. पड मिक्स केलंय पूर्ण आणि त्यापण हे खाऊन बघूया कसं लागतंय. हे माझ्या एका खास मित्राने मला दिलंय. हे जे कॉम्बिनेशन आहे ते त्याचं मी नाव नाही घेणार. त्यांनी जेने मला दिलंय, जर हे खाऊन मला काय झालं तर मग बघच. ते लोणच्यामध्ये जे तेल असतं ना, ठसका बसला त्याने डायरेक्ट. आणि शेंगदाण्याची जी टेस्ट येते ना, मी नाही करणार बाई. एकदम बकवास होतं, एकदम बकवास. जर मी हे चॅलेंज नाही करत आहे तर मला हे कंपल्सरी पिणंच आहे. तिकड आहे. पुढचं चीट ओपन करून बघूया त्याच्यामध्ये काय येते. हे जर फक्त याच्यामध्ये 2 गोष्टी दिल्यात, त्यातली फक्त जी वरती दिलेली गोष्ट आहे ती असती ना, तर आता मी सगळ्यात सुखी माणूस असतो या पृथ्वीवरचा. पण त्याच्यासोबत जे कॉम्बिनेशन दिले ना, त्याने परत माझी हालत खराब होणार. कारण हे आहे मिल्कशेक आणि चिली पावडर. यार मिल्कशेक मला आता गरज होती जास्त या मिल्कशेकची. पूर्ण माझ्या इथून जळजळते पूर्ण. मिल्कशेक इथंच ठेवलाय मी बाजूला. यार असं वाटतं असंच प्यावं, पण काय चॅलेंज व्हिडिओ आहे. त्यामध्ये मला चिली पावडर पण मिक्स करावं लागेल. मी पहिला त्यामध्ये चिली पावडर मिक्स करतो. हा कोणता मिल्कशेक आहे? वरती पूर्ण तिखट तिखट आलंय. दिसतंय तुम्हाला की नाही माहित नाही. ते अजून टाकायला लागेल थोडंसं. गणपती बाप्पा मोरया. पूर्ण लाल लाल वरती झालंय आणि त्याच्या खाली ट्राय करू आपण त्याला. दोन सिप पिलेत मी, बस. राईस, पीनट बटर आणि सोया सॉस. चॅलेंजचा एंड होईपर्यंत ना बहुतेक मी इथं असं माझा संपलेला असेल कारभार सगळं, असं वाटतंय मला. तर सगळं साहित्य आणलंय आता मी. हे पीनट बटर आहे, थोडा सोया सॉस आणि ते थोडासा बाउलमध्ये राईस आहे. आपण आता एक एक हे मिक्स करू त्याच्यामध्ये. त्याला पीनट बटर मिक्स करतो. थोडा सोया सॉस. काहीतरी असं विचित्र प्रकार मी हा क्रिएट केलाय. काय दिसतंय तुम्हाला? आय डोंट नो काय पडतंय खाली, दिसतंय की नाही काय माहित तुम्हाला.
बघूया कसं लागतं, टेस्ट करूया. एवढं काय खराब नाही. खाण्यामध्ये राईस आणि पीनट बटर आहे ना, सोया सॉसमुळे एवढं काय हे होत नाही, इफेक्ट वाटत नाही. पण हे राईस आणि पीनट बटर आहे ना, ते मी हे खातो ना जिमसाठी, पीनट बटर आणि एक राईस केक भेटतो तो खातो, सेम तसंच टेस्ट आहे. जास्त काय वेगळं नाही वाटत आहे. त्यामुळे झालं याच्यामध्ये, जर काय वाटलं नाही एवढं. सेकंड बाईट. तर आता वेळ झाले नेक्स्ट चीट ओपन करायची. आणि आता मी 5 चीट झाल्यात, अजून 6 चीट्स बाकी आहेत. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, कारण लास्टला जी ही स्पेशल चीट आहे ती पण बघायची आहे. आणि ही सगळ्यात डेंजर आहे, असं मला तरी मला वाटतं. ही सगळ्यात डेंजर आहे आणि ही बघण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल लास्टपर्यंत. तर त्याच्या आधी आपण बाकीच्या ज्या राहिल्यात त्या ट्राय करूया. कुरकुरे आणि रोटी. कुरकुरे आणि रोटी आहे. आणले एक रोटी, मी जास्त नाही आणली, थोडासा तुकडा आणलाय. आणि कुरकुरे घेतलेत. बघूया आपण हे कसं लागतं. मला वाटतं हे थोडं फ्रँकी टाईप लागेल, आणि फ्रँकीमध्ये पण बनवतात ना ते आजकाल नवीन नवीन कुरकुरे, फ्रँकी, ही फ्रँकी ती फ्रँकी, तसंच लागेल मे बी. असं कुरकुरे ठेवले त्याच्यामध्ये, असं जास्त नको. असं काय करतो, रोल. अरे बाहेरून पडतंय. भारी आहे, एवढं काय वाईट नाही. ह्याच्यावरती अजून थोडं मेयोनीज असतं ना, सेम फ्रँकी, सेम फ्रँकी लागलं असतं. अजून एक बाईट घेतो. लवकर करूया, कारण अजून भरपूर चीट्स बाकी आहेत. सातवी चीट ओपन करून बघा, कारण आता राहिल्यात अजून 5 चीट राहिल्यात. अजून लवकर संपूया, म्हणजे लास्टची चीट जी ओपन करायची ती करता येईल लवकर. हे बिस्किट प्लस केचप, नॉर्मली एवढं सगळं आता खाले बिस्किट सोबत काय आहे. तर मी आता बिस्किट घेऊन येतो, 1 मिनिट वाट बघा. आता मी आणले 2 बिस्किट. माझ्याकडे दुसरं कोणतं बिस्किट नव्हतं म्हणून मी मारी बिस्किट घेतले. त्याच्यावरती आपण आता त्याला थोडं तयार करूया. 2 बिस्किट ठेवलेत मी, आणि इथे केचप आहे. हा केचप असा घेऊया. केचप थोडा असा इथून असा टाकून असा राऊंड एका जरी टाकला. आता तसाच केचप दुसऱ्या याच्यात टाकूया. टाकून झाला दोन्ही याच्यावरती. आणि आता इथं सँडविच सारखं बनवूया. अरे इथून जेली बाहेर आली. बघा कसं, अरे पूर्ण बाहेर येते व. हा हो, तुम्हाला सांगू का, आत्तापर्यंत ना मॅरी बिस्किट आहे ना, फक्त मला चायमधून आवडत होतं. आता ते पण आवडणार नाही खायला, आणि ही टेस्ट येईल लगेच मला. अशी मॅरी बिस्किट बघितलं तरी मला ही टेस्ट आठवेल. आता बारी आली 8व्या चीटची. आणि असं मिक्स करून, किती मिक्स करणार, एवढ्याशाच राहिलेत. हे दुःख माझ्यासोबतच का आज, हे माझ्यासोबतच का म्हणजे ना, ज्या पण अशा एवढ्या आवडत्या गोष्टी आहेत ना माझ्या, त्यासोबत हे असलं कॉम्बिनेशन काय आहे. आईस्क्रीम सोबत केचप कोण खातं बे. मगापासून एकदा आधीच माझं तोंड खराब झालंय, आणि त्यामध्ये आता मला केचप सोबत आईस्क्रीम खायची. वा,
तर मी घेऊन आलो आईस्क्रीम आणि माझी आईस्क्रीम या शूट करता करता थोडी मेल्ट झाले. आपण याच्यामध्येच ॲडजस्ट करू. आईस्क्रीम मी असं काही मिक्स करून आता हे तर इन्व्हेन्शन झालं रे नवीन. सेम लस्सी लागते सेम. म्हणजे काय झालंय, आईस्क्रीम आहे थोडंसं, आता दही कसं थोडं आंबट असतं आणि त्यामध्ये आपण साखर टाकली की सेम त्याचं लस्सी बनतं. नाही तर कसं आईस्क्रीम गोड आहे तर ते थोडंसं आंबट थोडंसं लागतं, आंबट चिंबट. आणि याच्यावर मिक्स केलं ना एकदम दही. सेकंड बाईट पण खातो मी एकदम आरामात. दमलो मी एवढं सगळं खाऊन खाऊन. आज ना नक्कीच देव माझी परीक्षा घेतोय. कारण हे जे या गोष्टी आहेत ना या मला नॉर्मल खायलाच आवडतात. ह्यासोबत हे जे कॉम्बिनेशन आहेत ना ते नको आहेत मला. तेव्हा मे बी मला असं वाटतं हे कॉम्बिनेशन थोडं ह्याच्या आधीचं जसं नवीन इन्व्हेन्शन झालं तसंच ह्याचं पण नवीन इन्व्हेन्शन होईल काहीतरी. पिझ्झा विथ आईस्क्रीम घेऊन आलो. एक पिझ्झाची छोटीशी स्लाइस एवढी अशी. पिझ्झा पण मी घरातच बनवलाय. आणि इथं मगाशी घेतलेली आईस्क्रीम. पण मी हे पूर्ण टाकलं याच्यावर तेव्हा असं पडतंय पण त्याच्यावरून खाली. वर्ड्स नाहीत माझ्याकडे या गोष्टीसाठी. हे ना जिंदगीत मी कधी ट्राय करणार नाही परत जिंदगीत. त्याचा तो पिझ्झा सॉस, परत त्यावरती ते कॉर्न आहेत, परत ऑनियन आहे आणि परत चीज आहे आणि त्यानंतर पण त्यावरती ॲडिशनल आईस्क्रीम. जगातलं सगळ्यात घाणेरडं कॉम्बिनेशन होतं. जगातलं सगळ्यात घाणेरडं. खाल्लं नाही तर ऑब्व्हियसली हे तिखट पाणी प्यावं लागेल. तर ते पितो मी पहिला. हे सेकंड लास्ट चीट. त्यामध्ये लिहिलं आहे केचप, दही, आईस्क्रीम आणि कुरकुरे. 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. आपण ते बघूया आता कसं लागतंय. मी घेतलं असं. बस माझं सायलेन्सच माझ्या रिॲक्शन असेल या गोष्टीसाठीचं. तर ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो ही गोष्ट आलेली आहे माझ्या हातात आहे आता. आणि ही आपण ओपन करून बघणार आहे. कारण ही मी चीट आहे ना स्पेशली यासाठी बनवली. कारण आहे ना या गोष्टीमध्ये एक गोष्ट अशी जी मी तुम्हाला सांगू शकतो. त्या गोष्टीची डिमांड इतकी आहे ना की मी विचार केला अलग अलग करण्यापेक्षा ना पूर्ण एकत्रच मिक्स करून खाव्या. तर सर्वांनी आहे ना मला मॅगीचे कॉम्बिनेशन दिले. मॅगी सोबतचे ते कॉम्बिनेशन काय काय होते ते याच्यामध्ये लिहिलेत. मॅगी प्लस श्रीखंड, मॅगी प्लस स्टिंग, मॅगी प्लस चॉकलेट सिरप, परत आईस्क्रीम, दही, आमरस, सोया सॉस, केचप, फॅन्टा आणि लास्टला एग.
एवढे सगळे गोष्टी दिल्यात कॉम्बिनेशनसाठी, त्यामुळे विचार केला एकच गोष्ट बनवूया याची आणि ते ट्राय करून बघूया. ते सगळ्यात डेंजर असेल आत्तापर्यंतचं, एकच गोष्ट सगळ्यांवरती भारी आहे. सो मॅगी खूपच जास्त डिमांडमध्ये होती म्हणून हे मी स्वतःवरतीच अत्याचार करण्यासाठीचा निवडलेला पर्याय आहे. बघूया या गोष्टीनंतर काय होतंय, मी राहतोय की नाही राहतोय. सगळ्या गोष्टी तर आणल्या टेबलवरती, पण मॅगी कुठे आहे? पहिला मला मॅगी बनवायला लागेल. मी आता पहिला मॅगी बनवून आणतो. मॅगी बनवून तयार झालेली आहे. तिथे तुम्हाला ओरिजिनल कलर दिसला नसेल ते स्टिंग आणि हे टाकल्यानंतर, फॅन्टा टाकल्यानंतर, पण इथे जो कलर आलाय ना हा माझ्या लाईफला लागणारा ब्रेक असू शकतो. असा कलर आलाय ते लाल. अरे हा काय, ही मॅगी आहे? अजून याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. आपण एक एक गोष्ट आता याच्यामध्ये मिक्स करूया. स्वतःच्या जीवाशी कसं खेळायचं ना माणसाने, तरी असे चॅलेंज करून. तुम्हाला फक्त कलर दाखवतो मी, कलर बघा फक्त याचा. हे काय आहे? कोणतं तरी मोठा अचीवमेंट असतं ना, ते झालंय माझ्या लाईफमध्ये. मी अचीव केलंय असं समजेल जर मी यातला एक बाईट जरी नीट खाल्लं तर. सो सर्व देवांना स्मरून मी माझ्या जिंदगीची रिस्क घ्यायला चाललोय. बघूया काय होतंय याने. ते एवढा मोठा बाईट घेतलाय. ह्याची टेस्ट एवढी घाणेरडी आहे ना, एवढी घाणेरडी आहे ना, मला ना आता उचमळायला लागला, असं उलटी येण्यासारखं होतंय. मी जरा फ्रेश होऊन येतो 2 मिनिटात. A few moments later. तोंडावरती पाणी वगैरे मारून मी फ्रेश होऊन आलो ना, तेव्हा जरा ठीक वाटतं. पण हा एवढा घाणेरडा कॉम्बिनेशन होता ना, मी शेवटला ट्राय केलाय. त्याचा स्मेलच इतका घाणेरडा होता. जसं मी ते तोंडामध्ये टाकलं ना, पूर्ण जे मगापासून खाल्लं ना ते सगळं असं वरती यायला झालेलं. माझी रिॲक्शन दिसलीच असेल तुम्हाला. भाई नेक्स्ट लेवल होते ते लास्ट जे होतं ते. सो रूल्सप्रमाणे मी ते खाल्लं नाही आहे. सो हे प्यावंच लागेल मला. हे एक वेळेस चालेल मला, हे मला 10-12 जरी दिलेत ना पहिला तरी चालेल, पण ते नको मला बिलकुल. तर फायनली सगळं ज्या ज्या चिट्स होत्या त्या करून झाल्यात. लास्टची एक जी डेडली कॉम्बिनेशनवाली चिट होती ती पण करून झाले. आणि आज मी माझ्या जिभेला खूप जास्त टॉर्चर केलं आहे आणि बहुतेक माझ्या ज्या टेस्ट बर्ड्स असतात त्या पण पूर्णपणे मेल्यात. जर उद्या असं झालं ना, मी झणझणीत मिसळ खाल्ले
आणि माझ्या जिभेला जर गुलाबजामचा टेस्ट आलाय तर त्याला पूर्णपणे जबाबदार नाही, हे चॅलेंज असणार आहे. कारण ह्याने माझ्या जिभेवरचे सगळे टेस्ट बड्स मारून टाकलेत आणि जे कॉम्बिनेशन मी ट्राय केलेत ना त्याच्यामुळे मला कुठली चव पण समजणार नाही असं वाटतं. आणि मी ते त्या गोष्टींना ना हात लावायला पण आता भीती वाटायला लागली. असे एक्सपिरियन्स आलाय मला आजचं जे चॅलेंज करून. तो एवढंच. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. फर्स्ट चॅलेंज व्हिडिओ होता. याच्या पुढे अजून भरपूर चॅलेंज व्हिडिओ येत राहतील. मी एकटाच नसेल, अजून भरपूर काही लोक असतील या चॅलेंजमध्ये. सो ते पण तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हां, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन सर्वात जास्त आवडलं आणि कोणतं कॉम्बिनेशन तुम्ही स्वतः घरी ट्राय करणार आहात ते. तर एवढंच. आणि भेटू आपण एका नवीन चॅलेंज व्हिडिओमध्ये लवकरच आणि कदाचित डॉक्टर रिपोर्ट सोबत पण. याला ऍडमिट करा रे, काय ते विचित्र खाऊन आलं.